बॅनरचंच काम आहे. एक टिकून घेतला आता चल. हमारी यूनियन, अरे हमारी यूनियन, अरे मागण्या आमच्या हक्काच्या, अरे मागण्या आमच्या हक्काच्या. FRS प्रणाली, अरे FRS प्रणाली. अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त कामाचा बोजा कमी करा, कमी करा. योजना बाह्य काम देणं अंगणवाडी सेविकांना बंद करा, बंद करा. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना जे अर्वाच्य अधिकारी बोलतात त्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. ज्या पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांना अर्वाच्य बोलतात त्या पर्यवेक्षिकांचाही धिक्कार असो, धिक्कार असो. जे CDPO अंगणवाडी सेविकांना नेहमी टोचून बोलतात आणि लाज शरम काढतात अशा अधिकाऱ्यांचाही सुद्धा इथे धिक्कार असो, धिक्कार असो. नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजना बाह्य कामे देऊन त्यांच्यावर अतिरिक्त बोजा दिला जातो. अशा सर्व अधिकारी कर्मचारी आणि शासनाचा सुद्धा धिक्कार असो. कमी मानधनात काम करून घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा शासनाचा सुद्धा धिक्कार असो. कुठलीही योजना आली की ती अंगणवाडी सेविकांच्या माथी मारल्या जाते आणि त्याचा कुठलाही मोबदला दिला जात नाही. अशा सर्व अधिकारी आणि शासन मागण्या हक्काच्या, अरे आमच्या मागण्या हक्काच्या. लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतले परंतु आपल्याला त्याचं जे मानधन होतं ते अर्धवटच दिलं. म्हणजे 50 रुपये मानधन होतं परंतु शासनाने फक्त आपल्या खात्यात किती जमा केले, 25 रुपये जमा केले. म्हणजे जिथे तिथे आपल्यासोबत दगाबाजी होते. काम करून घेतल्या जातं आणि शासनाने एवढ्या तातडीने आपण रात्रंदिवस दिवस ते फॉर्म भरून घेतले लाडक्या बहिणीचे आणि आपल्यामुळे कितीतरी आज ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या आहेत, फक्त आपण लाडक्या नाही अंगणवाडी कर्मचारी, ज्या लाडक्या बहिणींचे आपण फॉर्म भरून घेतले आणि त्यांना 1500 रुपये दर महिन्याला मिळतात सुद्धा, परंतु शासनाने आपलं जे मानधन आपल्याला काय केलं होतं, मंजूर केलं होतं ना की प्रति फॉर्म तुम्हाला 50 रुपये दिला जाईल. आमच्या अंगणवाडी सेविकांनी पूर्ण गावाचे फॉर्म भरले आणि कोणाकडूनही 1 रुपया सुद्धा घेतला नाही. परंतु शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलंय. आम्ही इमाने इतबारे कुठलीही योजना राबवण्याचं काम करतो परंतु शासन आमच्याकडे नेहमी दुर्लक्ष करते. आम्ही इथे दरवेळेस जे मोर्चे काढण्याचं काम आम्हाला म्हणजे जे काम आम्हाला आम्ही आपलं काम आहे का मोर्चे काढणं, रस्त्यावर उतरवण्याचा हक्क कोण पाडतं आपल्याला, शासन आणि अधिकारी. कारण आपल्या बाजूने कोणीही उभं नाही. लाडक्या बहिणीला फक्त त्यांचा लाड पुरवला जातो परंतु आपल्याला ते लाडकी म्हणत नाही. कुठलीही योजना आली की अंगणवाडी सेविकेच्या माथी मारून तिच्याकडनं जबरदस्तीनं तिच्या अपमान करून केला जातो. तुम्ही नाही काम केलं तर तुम्हाला कामावरून कमी केलं जाईल अशा धमक्या देऊन सुपरवायझर सुद्धा आवाजच्या भाषेमध्ये बोलतात. हा त्यांचं धिक्कार आहे. 95 27 49 मॅडम खाली बसा सर्वजण, सर्वजणी खाली बसा. तुम्ही पत्रकार का, कोणत्या जे पत्र सर्वजणी खाली बसा. मी माझ्या नेतृत्वाखाली आज मोठ्या दिगंबरा मोरे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा त्या निवेदन सर्व आणि त्या जिल्हा अध्यक्ष काय जिल्हाध्यक्ष